नमस्कार मित्रांनो, मी सचिन महाडिक स्वागत करतो पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण निघालो बिरवाडी पोलादपूर मार्केटला। जाताना आपल्याला टिफिन घ्यायला घराजवळ जायचं होतं। आज टिफिन घेऊन सक्षम आला होता। महाडच्या बाहेर पडण्याआधी आपण जेवण करून घेतलं आणि आपण निघालो। पुढे डिझेल टाकायला पंपावरती थांबलो। एमआयडीसीच्या रस्त्याचं काम चालू आहे। या आहेत एमआयडीसीतील कंपन्या। महाड तालुक्यातील बरेचसे तरुण एमआयडीसी मध्ये जॉब करतात। आपले पण बरेचसे मित्र इथे जॉब करतात। आता आपण बिरवाडी मध्ये पोहोचलो। तिथून आपल्याला ढालकाठीला जायचं होतं आणि पुढे वरणला जायचं होतं। वरणला पोहोचलो। आउटलेट आवरून आपण निघालो पोलादपूरच्या दिशेने। जाताना आपण कोकणचा निसर्ग, भात शेतीचा सिनेमॅटिक दृश्य बघत आपण पुढे चाललो होतो। कुणीतरी म्हटलेच आहे, मंजिल में क्या रखा है, सफर का मजा लो। आणि आपण आता तरी आयुष्यात तेच करतोय, कारण जीवन आजच जगून घ्यावं। उद्याची पहाट कुणी बघितली आहे। ही मेंढर यावेळेस घाट उतरून कोकणात येतात 6 महिन्यासाठी। पावसाळ्याची चाहूल लागताच पुन्हा घाट सोडून घाटावर जातात। महाड ते पोलादपूर रस्त्याचा नाद नाही, अगदी टॉपचा विषय। थोडा मध्ये मध्ये गाडी उडवण्याची सुविधा करून ठेवली आहे, बाकी काही नाही। आपल्याला आधी तुर्भे गावात जायचं होतं। रस्ता छोटा आहे, पण इथला निसर्ग आणि इथला वातावरण अगदी टॉपचा विषय। नाद करते का, यावंच लागतंय। कसा आहे विषय हार्ट। सुहाना सफर गाणं गात गात आपण पोहोचलो गावात पोहोचलो आणि आपले मित्र भेटले। नेहमीसारखंच देशाच्या राजकारणावर 2 तास चर्चा करून आपण निघालो पोलादपूरला जायला आणि पोहोचलो पोलादपूर मधील कापडे गावात। ही आहे नरवीर तानाजी मालुसरे कमानी। या कमानीतून काही अंतर पुढे गेल्यावर नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळ बघायला मिळते। त्याचबरोबर नरवीर सूर्याजी मालुसरे समाधी स्थळ साखर हे सुद्धा बघायला मिळते। इथल्या शिवस्मारकाचं दर्शन घेऊन आपण निघालो परतीच्या प्रवासाला। महाडमध्ये येऊन आपण आणि आपला मित्र ऋषी गाडीवरून फेरफटका मारायला निघालो। ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।